पाहिजे। अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद। झालंच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे। भारतीय किसान सभा जिंदाबाद। माहितीये आता ह्या वर्षी जसा पाऊस झाला तसं मागच्या वर्षी सुद्धा एकदम भयंकर पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि त्या पावसामुळे शेतमालाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्या महाराष्ट्रामधल्या शेतकरी संघटना, वेगवेगळे पक्ष जे शेतकऱ्यांच्या बाजूचे पक्ष आहेत हे सगळे एकत्र झाले होते आणि त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती, कर्जमाफीची मागणी शासनाकडे केली होती। आणि आपल्या सगळ्यांना आठवत पण असेल भाजप सरकार ज्या वेळेस सत्तेमध्ये यायचं होतं त्यांना त्यावेळेस आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितलेलं की आम्हाला निवडून द्या, आम्ही निवडून आल्या पहिल्यांदा काय करू तर शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करू, असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला होता। मात्र निवडणूक झाली, निवडून आले, ते मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले, पण त्यांनी दिलेला शब्द, त्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं वचन त्यांनी काही पाळलेलं नाही। त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवरती शेतकरी संघटना, वेगवेगळे नेते त्यांनी आंदोलनं केली आणि आता आपल्याला माहिती आहे बच्चू कडू, त्याच्यानंतर अजित नवले, रविकांत तुपकर आणि या सगळ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आंदोलनं केली। त्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि त्यांनी असा शब्द दिला की आपण एक त्याच्यावरती परदेशी समिती तयार करू। त्या प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली गेली आणि त्या समितीच्या माध्यमातून कर्जमाफी कशी करायची, कोणते त्याच्यामध्ये निकष टाकायचे याची सगळी तयारी ती समिती तयार करणार होती। त्या समितीची बैठक काल मुंबईला लावलेली, पण त्या बैठकीसाठी सगळे आमदार, मग त्याच्यामध्ये रविकांत तुपकर असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार साहेब असतील, अजून वेगवेगळ्या पक्षांचे आमदार, त्याच्यानंतर शेतकरी संघटनांचे नेते अजित नवले, रविकांत तुपकर असे वेगवेगळे नेते त्या बैठकीला उपस्थित होते। मात्र शासकीय व्यक्ती म्हणून आणि प्रशासकीय व्यक्ती म्हणून जे अध्यक्ष त्या समितीचे होते प्रवीण परदेशी, ते कालच्या बैठकीला अनुपस्थित राहिले, त्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही। आणि कर्जमाफीचं पुढे काय होणार, कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार की नाही या बाबत सगळीकडे प्रश्नचिन्ह तयार झालं आणि त्याच्यामुळं कालच सगळ्या शेतकरी संघटनांनी तिथं बैठक घेतली आणि मग असं ठरवलं की म्हणजे आज म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं शक्य असेल तिथं तहसील ऑफिसमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये आपण निदर्शनं करायची आणि शासनाला पुन्हा एकदा सांगायचं, जर तुम्ही अशी फसवणूक करणार असाल शेतकऱ्यांची, जर तुम्ही अशा बैठका, शासकीय बैठका लावणार असाल आणि त्यांचे अध्यक्ष तुमच्या सांगण्यावरून अनुपस्थित राहणार असतील, शेतकऱ्यांना जर असं फसवेगिरी शेतकऱ्यांची करणार असाल तर आम्ही हे सहन केलं जाणार नाही। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशी आंदोलनं मोठ्या प्रमाणामध्ये होतील आणि त्याची एक पार्श्वभूमी म्हणून आजची आपण निदर्शनं आंबेगावमध्ये करतोय। आज आपण जसं आंबेगावमध्ये जमलो तसे जुन्नर, अकोले, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी संघटना आणि वेगवेगळे पक्ष जे शेतकऱ्यांच्या बाजूचे पक्ष आहेत ते सगळे अशी निदर्शनं करतायत। मला शासनाला या निमित्तानं सांगायचंय की आपण जे शब्द दिले होते ते शब्द तुम्ही पाळले पाहिजेत। इथून मागचा एक जमाना होता, शब्दाला किंमत होती आणि त्या शब्दावरती तुमचा विश्वास ठेवला जनतेने, तुम्हाला निवडून दिलं। तुम्ही तुमच्या भांडवलदार मित्रांची, कोट्यवधींची कर्ज माफ करू शकता, तुम्ही तुमच्या भांडवलदार कंपन्यांच्या, बड्या लोकांच्या अब्जावधीची कर्ज तुम्ही माफ करू शकता, पण शेतकऱ्यांचे 50-50 हजार रुपयाची कर्ज तुम्ही माफ करू शकत नाही। ही तुमचं भोंगळवाना कारभार तुमचा इथं जनतेसमोर दिसतोय आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि बाकीच्या सगळ्या शासनाला आमची विनंती आहे की आपण आपल्या शब्दाला जागलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। मी किसान सभेच्या आंदोलनाला, या निदर्शनाला आमची युवक संघटना डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आंबेगाव तालुका आणि पुणे जिल्हा समितीच्या वतीनं या निदर्शनाला पाठिंबा व्यक्त करतो आणि शेतकरी मायबापांच्या सोबत आम्ही मुलं सुद्धा त्यांच्या सोबत आहोत असं सांगतो आणि थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद, अभ्यास संघर्ष जिंदाबाद। माफीच्या संदर्भात आलेलो आहोत निदर्शनासाठी। तर याच्यामध्ये मी एकच सांगेल की आतापर्यंत बरेच आमदार, जे मंत्री आहेत, आता आम्ही त्यांना भेट दिली, त्यांना निवेदनं दिली आहेत आणि त्या निवेदनावर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मंत्रिमंडळात जेव्हा बैठक होईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडू आणि कर्जमाफीसाठी नक्कीच आम्ही याच्यामध्ये त्यांना सांगू।
की कर्जमाफी करा म्हणून, पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अचानक मीटिंग कॅन्सल केली आणि ती मीटिंग न घेतल्यामुळे आम्हाला हे पूर्ण सगळीकडे जिल्ह्यांमध्ये आज अशी निदर्शनं करायची आहेत आणि आम्ही ती करतोय. आणि यापुढे जर गरज पडली तर आंदोलनांना सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि आंदोलनं सुद्धा करणार आहोत. पण या सरकारला एवढं सांगणं आहे की तुम्ही कर्जमाफी करा. ती कर्जमाफी जर नाही झाली तर मग मात्र शेतकरी गप्प बसणार नाही आणि शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही खाताय ते तुम्हाला कधी माफ करणार नाही. त्यामुळे तुम्ही ही कर्जमाफी केलीच पाहिजे. माझ्या जनवादी महिला संघटनेकडनं मी पाठिंबा देते या आंदोलनासाठी. एवढे आमच्या सर्व संघटनांच्या वतीने आपण प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितोय की शेतकऱ्यांची जी काही संपूर्ण कर्जमाफी जी झाली होती, शब्द त्यांनी दिला होता, परंतु ते संपूर्ण शेतकरीचा कर्जमाफी करण्यासंदर्भात सगळ्या शेतकरी संघटनांनी सांगितल्यानंतर कर्जमाफीची जी काही तारीख आहे ती तारीख यांनी जाहीर केली. परंतु त्याच्यामध्ये अटी शर्ती घातल्यामुळे जवळजवळ 55 ते 60% शेतकरी हे त्याच्यामधून वंचित राहतात. आणि म्हणून शासन GR बाहेर पडल्याबरोबरच आपलं इथंच या ठिकाणी राज्य सरकारने काढलेला शासन GR जाळून आम्ही सगळ्या शेतकरी संघटनेने ऑल राज्यामध्ये निदर्शनं केली होती. आणि त्याच्यानंतर कृषी मंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळ राज्याच्या शिष्टमंडळाबरोबर पुण्यामध्ये बैठक लावली आणि काही कर्जमाफीमध्ये काही सुधारणा करायच्या होत्या. त्या संदर्भात ती बैठक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाली आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल आणि आपल्या सुधारणासह शासन GR बाहेर पडेल. त्याच्या संदर्भात काल बैठक त्या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीसोबत लावली होती. परंतु अचानक त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती बैठक टाळली. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे सर्व शेतकरी संघटनेचं, अशी फसवेगिरी चालणार नाही. निवडणुकीच्या आधी पण फसवलं, नंतर पण फसवेगिरी चालू आहे. ती बैठक होऊन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. आज 17 आणि 19 मधले शेतकरी न घेतल्यामुळं आज त्यांचे अकाउंट सील केलेले आहेत, त्यांना व्यवहार करता येत नाही. लाखो शेतकरी असे आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी ती बैठक तात्काळ आयोजित केली पाहिजे आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सांगितलेल्या ज्या सुधारणा आहेत, काय म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या संघटनेचं, ते ऐकून घेतलं पाहिजे. हे जर इथल्या राज्य सरकारने ऐकून घेतलं नाही तर हजारोच्या संख्येने आपल्या मार्फत सांगा राज्य सरकारला, सगळ्या यंत्रणेला, प्रशासनाला की पुढच्या काळामध्ये जर 15 दिवसाच्या आतमध्ये हे जर झालं नाही तर हजारोच्या संख्येने या राज्य सरकारच्या मानगुटीवरती शेतकरी बसेल. हे म्हणणं आम्ही लेखी स्वरूपात आज तुमच्याकडे देतोय. आणि उद्या असं झालं नाही, पाऊस असो पाणी असो, लाखोच्या संख्येने शेतकरी राज्यामधले शेतकरी उतरणार आहेत. आजची जी घटना आहे ऑल राज्यामध्ये सगळे शेतकरी हे निषेध करून राज्य सरकारला इशारा करतोय. म्हणून आम्ही सगळे प्रतिनिधी या ठिकाणी निवेदन देतोय. आमचं म्हणणं तेवढं त्यांना कळवा. बस, धन्यवाद. बाकीचे वर्तुळ पाहिजे उभा राहून जसा सरकार काही कोटे रिझर्व करतो आणि ऐन वेळेस कालाच्या वेळेस तो जनतेसाठी ह्या करतो, तसं शेतकऱ्यांसाठी आपण काय उपाययोजना कराल की जेणेकरून शेतकरी उद्या असे कुठली आपत्ती आली तर तो स्वतः आपल्या हिमतीवरती जगू शकतो किंवा उदरनिर्वाह करू शकतो. अशा प्रकारची आपली तहसील कार्याकडून काय भूमिका असेल? याबाबतचं जे आपलं निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने नक्कीच शासनाकडे याबाबत माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी नसल्यामुळे त्यांच्या वतीने मी घेतलेलं आहे. परंतु याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा नक्कीच करू आणि हे प्रश्न कसे मार्गी लागतील याच्याबद्दल अवश्य प्रयत्न करू.